ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय घडतं राज्यकर्त्यांना समजलं, हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास। राज ठाकरेंची प्रतिक्रिया, तर कुणासाठी आम्ही हिंदी शिकायची, राज ठाकरेंचा सवाल। मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली, मात्र मराठीची सक्ती केल्यानंतर काही जण कोर्टात गेले। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, आम्हाला हिंदीची सक्ती मान्य नाहीच, ठाकरेंची प्रतिक्रिया। दादा भुसे भेटण्यासाठी आले होते, मात्र त्यांना सांगितलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही। लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती कशासाठी, राज ठाकरेंचा सवाल। सत्तेमध्ये राहण्यासाठी एकनाथ शिंदे एक मुजराही करतील, शिंदेंच्या अमित शहांवरील शायरीवर संजय राऊतांचा निशाणा। एकनाथ शिंदे मुशायरा भी कर सकते, अभी आजकल तो अमित शाह जी के लिए मुशायरा भी कर सकते हैं, मुजरा भी कर सकते। मुजरा तो चल रहा है आजकल उनका, तो शायरी तो किसने लिखे देते हैं, शायरी पढ़ लेते हैं हम, मैं उनको पहचानता हूँ। स्वार्थासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेत। उद्धव ठाकरेंना भाषणात सन्माननीय राज ठाकरे असं म्हणावं लागलं। भाजपच्या प्रवीण दरेकरांची टीका। साठी मराठी माणूस यांना आता या ठिकाणी आठवलाय। 20 वर्ष राज ठाकरे साहेबांकडे बघायची त्यांना उसंत नव्हती, आज त्यांना सन्माननीय राज ठाकरे बोलावं लागलं। सत्तेतील महाराष्ट्राच्या शत्रूंनी आवराआवर करावी, सिंहासन खाली करो, ठाकरे आए हैं, खासदार संजय राऊतांची घोषणा। पुढे म्हणजे जे आता बसले आहेत महाराष्ट्राचे शत्रू सत्तेत, त्यांनी आवराआवर करायला सुरुवात केली पाहिजे। सिंहासन खाली करो, ठाकरे आए हैं। एक गद्दार काल जय गुजरात बोलला, मालक आले म्हणून जय गुजरात बोलले। जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा मालक असू शकतो का, उद्धव ठाकरेंचा सवाल। तुम्ही जय गुजरात म्हणाला नाही का, तुम्ही लुंगी डान्स केला नाही का, संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। मी जय गुजरात म्हणले नाही, तुम्ही लुंगी घालून डान्स केला नाही, त्या तुमच्या एक नेता तिथे बसलेले आहेत, त्यांनी तुमच्यावर कॉमेंट्स केलेले आहेत। लुंगी डान्स ते तिनेच करून दाखवलेला आहे। विजय सभा पार पडताच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या सोशल मीडियावर ठाकरे ब्रँडचा संदेश। ठाकरे बंधूंच्या एकत्रित फोटोवर मराठीचा आवाज आणि महाराष्ट्राची ताकद असा उल्लेख।